नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आपण आता 2025च्या राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करतोय आणि 2025ची राज्यसेवा ही वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे। त्यामध्ये मेन्समध्ये आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहेत। तर त्या अनुषंगानेच बघा, आपण आजपासनं आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचे जे सेशन्स आहेत ते स्टार्ट करतोय। म्हणजेच बघा, यामध्ये एक असं एक गाईडलाईन किंवा एक गायडन्स लेक्चर आपलं हे असणार आहे, कारण बरेचदा पहिल्यांदा MPSC मध्ये वर्णनात्मक पद्धत आलेली आहे उत्तर लिखाणाची। तर आपल्या मनात खूप अशा शंका आहेत, आपण खूप असं कन्फ्यूज आहेत की एक्झॅक्टली आन्सर लिहायचं कसं, किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन येणार आहेत, कशा पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत, मार्क्स किती असणार आहेत, कुठल्या गोष्टी चालणार आहेत, कुठल्या गोष्टी नाही चालणार आहेत, या सर्व बाबतीत आपल्याला संभ्रम होता। आता आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे ते खूप दिवसांपूर्वीच आलेलं होतं। रॅदर आपण असं म्हणू की 2023 पासनं आपल्याला माहीत आहे की 2025मध्ये सब्जेक्टिव्ह पॅटर्ननी एक्झाम आपली होणार आहे। पण त्या वेळेस आपल्याला कुठलंही असं एक ऑथेंटिक माहिती नव्हती की एक्झॅक्टली ह्या ज्या बाकी गोष्टी असतात की पेपर पॅटर्न कसा असणार आहे, तुम्हाला आन्सरचे जे बुकलेट्स असतात तर ते कसे असणार आहेत, पेजेस तुम्हाला कसे मिळणार आहेत, कुठला पेन तुम्ही यूज करू शकता, तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याबद्दल खूप असं कन्फ्युजन होतं, एक संभ्रम होता, त्यामुळे आपला गोंधळ होत होता। तर मग आयोगाने या पर्स्पेक्टिव्हनी देखील एक नोटिफिकेशन इश्यू केला आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी डिटेलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपले पेपर असणार आहेत आणि त्याची उत्तरं देखील लिहित असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहेत। तर बघा, आज आपलं पहिलं लेक्चर आहे आन्सर रायटिंग पर्स्पेक्टिव्हचं। तर या पहिल्या लेक्चरमध्ये तर आपण जे बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तेच समजून घेऊ आधी। म्हणजे सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहेत, कुठल्या गोष्टी चालणार आहेत, कुठल्या गोष्टी नाही करायच्या आहे आपल्याला, तर ते आज आपण आधी समजून घेऊ। आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, आपल्याला रोज एक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहून बघायचं आहे, कारण उत्तर लिखाण ही प्रॅक्टिस याला फार लागते। म्हणजे इट इज नॉट अ वन डे स्पॉन्टेनियस जी अशी गोष्ट नाही आहे की सपोज तुम्हाला आज जर का फार कंटेंट मिळाला किंवा आज जर का तुम्ही एखादा टॉपिकचा स्टडी केला आणि लगेच तुम्ही म्हटलं की आता मी परफेक्ट आन्सर लिहिणार, तर एकाच दिवसात तुम्ही परफेक्ट आन्सर लिहू शकत नाही। यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची फार गरज आहे आणि प्रॅक्टिस जी असतात ही प्रोसेस असते। हे 2 किंवा 3 दिवस जर तुम्ही उत्तर लिहून बघितलं तर त्याने तुम्हाला आन्सर रायटिंग जमणार नाही आहे किंवा तुम्हाला परफेक्ट आन्सर लिहिता येणार नाही आहे। आणि असं का आहे बघा, आता जनरली आपण सर्व ग्रॅज्युएशन झालेलो आहोत किंवा काही स्टुडंट जे असतील ते ग्रॅज्युएशनचे असतील, तर आपल्यासाठी आन्सर रायटिंग उत्तर लिखाण हे नवीन नाही आहे। आपण आन्सर याच्या आधीही लिहिलेले आहेत किंवा शाळेपासून आपण आन्सर लिहितोय। मग मी आता तुम्हाला का म्हणते की इतकं परफेक्ट आन्सर लिहिणं तुम्हाला अचानक जमणार नाही किंवा तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, तर बघा, आपण ज्या पद्धतीने शाळेमध्ये उत्तरं लिहिली आहेत किंवा ज्या पद्धतीने आपण कॉलेजमध्ये उत्तरं लिहिली आहेत, आपल्या सेमिस्टर एक्झामचे आपण आन्सर लिहिले आहेत, त्यापेक्षा याचा जो जे आपले MPSCचा जो आन्सर रायटिंग पॅटर्न आहे तो फार वेगळा आहे। यांच्या ज्या लिमिट्स आहेत, यांचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत, हे आपले कम्प्लिटली युनिव्हर्सिटीच्या रूल्स रेग्युलेशनपेक्षा वेगळे आहेत। त्यामुळे आपल्याला जी युनिव्हर्सिटीच्या आन्सर रायटिंगची सवय आहे त्यापेक्षा आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने उत्तरं लिहायची सवय करायची आहेत, एक नवीन पद्धतीने उत्तरं लिहिण्याची सवय करायची आहेत, जे की थोडीफार युनिव्हर्सिटीच्या उत्तरांपेक्षा वेगळी आहेत। त्यामुळे आता आपल्याला नव्याने उत्तरं कशी लिहायची याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे किंवा नव्याने आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे। तर फार काही कठीण असं नाही आहे, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, तर आपण 1 बाय 1 आज ते डिस्कस करू की तुम्हाला जे आन्सर शीट मिळणार तर ती कशी असणार आहे, म्हणजे कशा पेजेसवर तुम्हाला आन्सर लिहायचा आहे, त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे, मग उत्तर लिहित असताना ते पॉईंटमध्ये लिहायचे का किंवा नंबर काय द्यायचे किंवा ते पॅसेजमध्ये लिहायचे का, थेरॉटिकल लिहायचे का, या सर्वांचं डिस्कशन आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहेत। बघा, आता ही PDF आहे जी MPSCनेच इश्यू केलेली आहेत आणि तुमच्यापैकी काही स्टुडंटकडे जर नसेल तर मी हे टेलिग्रामवर अपलोड करून द्यायला सांगते। म्हणजे आपल्या अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला
ही PDF जी आहे ती मिळून जाणार. आता बघा ओव्हरऑल तुमचा मेन्सचा जो पेपर असतो तो कशा पद्धतीने असतो, तो तुम्हाला माहीत आहे की त्यामध्ये 2 पेपर जे आहेत, पेपर म्हणते मी, तर 2 पेपर हे तुम्हाला लँग्वेजचे पेपर असतात. ठीक आहे. तर आणि हे पेपर जे आहे ते क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला 25% मार्क्स जे आहे ते तुम्हाला सिक्युअर करायचे असते. त्यानंतर एक पेपर जो आहे तो एसेचा पेपर तुम्हाला असणार आहे, एसे रायटिंगचा. त्यानंतर तुमचे बघा GS1 जनरल स्टडी 1 टू जनरल स्टडी 4 असे हे GSचे म्हणजे सामान्य अध्ययनाचे पेपर असणार आहेत. आणि शेवटचे जे 2 पेपर आहेत GS5 आणि GS6 हे असणार आहे तुमचे ऑप्शनल पेपर. तर असा ओव्हरऑल तुमचा फॉर्मॅट असतो. तर त्यापैकी बघा हे जे 2 पेपर आहेत हे 300 मार्कांसाठी आहेत, लँग्वेजचे पेपर. आणि त्यानंतर एसेचा जो पेपर आहे तो 250 मार्क्सचा आहे. म्हणजे इथून तर हे पूर्ण 6ही पेपर जे आहेत हे किती मार्क्सचे असणार, 250 मार्क्सचे असणार. तर असं हे जो एक बेसिक फॉर्मॅट आहे तो आपल्याला माहीतच आहे. तर इथे आता स्पेसिफिकली लँग्वेजचे पेपर कसे येणार त्याचं आपण डिस्कशन करू. बघा लँग्वेजचे पेपर म्हणजे काय, एक जी लँग्वेज असते ती कंपल्सरी तुम्हाला घ्यायची असते, ती म्हणजे इंग्लिश लँग्वेज. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन नाही आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचीच आहे. आणि दुसरी जी लँग्वेज आहे ती आहे मराठी लँग्वेज. कारण आपण महाराष्ट्राचे आहेत, तर आपली डोमिसाईल लँग्वेज मराठी आहेत, ऑफिशियल लँग्वेज. तर ती एक मराठी आहे. तर तुम्हाला लँग्वेजचे असे 2 पेपर असणार आहे, मराठी आणि इंग्लिश. मग याचा पेपर कसा असणार, तर बघा याचा एकूण गुण याला आहे 300 मार्क्सचा पेपर असणार आहे, 3 तास पेपर असणार आहे. पण हा कसा आहे, क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग आहे याचा अर्थ काय, तर तुम्हाला 300 पैकी फक्त 25%च मार्क्स सिक्युअर करायचे आहे. जर तुम्हाला इतके मार्क्स मिळाले तर तुमचे बाकीचे पेपर चेक होणार. अदरवाईज जर का तुम्ही फेल झाले एवढे मार्क्स सिक्युअर करण्यात, तर तुमचे बाकी पेपर चेक केल्या जाणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्हाला जेवढेही मार्क्स मिळतील तर ते तुमच्या फायनल स्कोअरमध्ये ॲड होणार नाही. तर ज्या पद्धतीने प्रिलिम्समध्ये CSATचा पेपर असतो त्याच पद्धतीने मेन्समध्ये तुम्हाला लँग्वेजचे पेपर असतात. ठीक आहे. मग आता या पेपरमध्ये कसं येणार आहेत, बघा यांनी इकडे तुम्हाला फॉर्मॅटच काढून दिलेला आहे. बघा यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर परिच्छेदांचे आकलन असणार आहे जे की 60 मार्क्सला असणार आहे. सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे परत 60 मार्क्ससाठी. त्यानंतर मराठी उतार्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर करायचे आहे आणि इंग्लिश उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर करायचे आहे. आणि त्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रह म्हणजे 10वी पर्यंत आपल्याला जे बेसिक ग्रामर्स असतात तर ते ग्रामर तुम्हाला विचारले जाणार आहे 40 मार्क्ससाठी. तर असा या पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आणि इथे तुम्हाला बघा सेम जो फॉर्मॅट आहे तो इंग्लिश पेपरचा पण असणार आहे. म्हणजेच तुम्हाला एसे आहे, त्यानंतर कॉम्प्रहेन्शन तुम्हाला दिलेले असणार, त्यानंतर प्रिसाईज रायटिंग तुम्हाला करायची आहे, त्यानंतर व्होकॅब्युलरीचे तुम्हाला 2 पार्ट आहे. म्हणजेच ग्रामर जे आहे ते तुम्हाला 25 असं 50 मार्कांसाठी विचारले जाणार आहे. तर असा हा तुमचा लँग्वेजचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एसे रायटिंग करायची आहे. एसे रायटिंग आता इथे माध्यम तुम्हाला 2 दिले, तर तुम्ही दोन्ही वेनी उत्तरं लिहू शकत नाही. तुम्ही जे माध्यम सिलेक्ट केलेलं आहे, जर तुम्ही मराठी सिलेक्ट केलं असणार तर मराठीमध्ये, अदरवाईज इंग्लिश केलं असणार तर इंग्लिशमध्ये तुम्हाला एसे लिहायचा आहे. 3 तास आहे, 250 मार्क्स. आता बघा याचं फॉर्मॅट कसा असणार, तर तुम्हाला क्वेश्चन पेपर जो आहे तो अशा पद्धतीने येणार. त्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन असतील, सेक्शन ए आणि सेक्शन बी. मग आता सेक्शन ए मध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले असणार, 4 क्वेश्चन. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले असतील. मग तुम्हाला लिहायचे किती आहेत, तर तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत. म्हणजे यातून तुम्हाला 1 टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि रिमेनिंग 4 मधून तुम्हाला 1 टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही सेक्शनमधले 1 म्हणजे असे टोटल 2 प्रश्नांचं किंवा 2 टॉपिकवर तुम्हाला एसे लिहायचे असतील. मग आता येतं हे लक्षात. आणि त्याबद्दलचं हे जे बेसिक माहिती आहे ही दिली आहे. बघा एसेमध्ये काय त्यांनी म्हटलं आहे की प्रश्नपत्रिका 2 विभागात विभागली आहे, त्यातील प्रत्येकी 4 विषय आहेत. ठीक आहे. त्यातून तुम्हाला 1 विषय निवडायचा आहे. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायांनुसार एक तर मराठी किंवा इंग्रजी भाषेपैकी केवळ एकाच भाषेत तुम्हाला उत्तर लिहिणं अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा जी आहे, वर्ड लिमिट, ते तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणजे वर्ड लिमिट तुम्हाला एसेमध्ये पण मेंटेन करायचं आहे. उत्तरपत्रिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल
तर ते स्पष्टपणे रद्द करणे किंवा काट मारणे आवश्यक आहे. म्हणजे एसे रिहट असताना जर का तुमचं कुठलं पेज राहून जात आहे किंवा लेफ्ट ओव्हर जे पेजेस असतात जे सगळं आन्सर लिहिल्यानंतर राहून जातात, तर त्याला तुम्हाला असा स्ट्रिक्टली कट करायचा आहे की जेणेकरून तुमचं उत्तर लिहिलं जाणं हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्हाला वर्ड लिमिटवर लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता जनरल पेपर 1 ते 3 तुमचा जो जनरल स्टडीचा पेपर 4 आहे, म्हणजे GS 4 जो आहे, जो इथिक्सचा पेपर आहे, त्याचा फॉर्मॅट हा वेगळा असतो. ऑप्शनल पेपरचा फॉर्मॅट जो आहे तो वेगळा असतो आणि GS पेपर 1 to 3 यांचे जे फॉर्मॅट आहे हे जवळपास सेम असतात. त्यामुळे तिन्ही फॉर्मॅट कसे राहणार आहे हे आपण एकाच वेळेस बघू. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल प्रश्न किती दिले जाणार, तर तुम्हाला जे बघा अशी तुम्हाला आन्सर शीट असते. जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला लाइनिंग्स नसतात, ब्लँक पेजेस असतात आणि संपूर्ण ब्लँक पेजेसवर तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं असते. त्यानंतर या ब्लँक पेजला असे बघा दोन्ही साईडनी व्हर्टिकल लाईन असतात. तर तुम्हाला जे तुमचा आन्सर लिहायचा आहे तर या 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मधात तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. इथे जे बॉक्स असतात या बॉक्समध्ये तुम्हाला काहीही लिहायचं नाही आहे, हे स्ट्रिक्टली लक्षात ठेवा. जर तुम्ही आन्सर शीट बघितली असणार तर तुम्हाला तुमचा आन्सर या बॉक्समध्येच लिहायचा आहे. इकडे जे असे छोटे व्हर्टिकल बॉक्सेस आहेत, असा जो फॉर्मॅट आहे यामध्ये तुम्हाला काहीही लिहायचं नाही आहे. इकडे नंबर पण टाकायचे नाही आहे, इथनं तुम्ही पॉईंट पण डिनोट करू शकत नाही, इकडे तुम्ही स्टार पण देऊ शकत नाही. इव्हन बघा इथे हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्ही कुठलेही रफ वर्कसुद्धा करू शकत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्हाला काहीही लिहायचं नाही आहे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे तर त्या 2 लाईन ज्या आहेत या 2 लाईनच्या मधात तुम्हाला तुमचा कंटेंट लिहायचा आहे, म्हणजेच तुमचा आन्सर इथे लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला टोटल क्वेश्चन किती असणार, तर तुम्हाला टोटल क्वेश्चन असणार आहे 20. GS 1 to 3 मध्ये टोटल क्वेश्चन किती असणार आहेत 20. तर त्या 20 क्वेश्चनपैकी बघा तुम्हाला 10 क्वेश्चन्स जे आहेत स्टार्टिंगचे 10 क्वेश्चन हे तुम्हाला 10 मार्क्ससाठीच आहे. 10 मार्क्ससाठीच आहे. याचं सिम्पल मिनिंग काय आहे की हे तुम्हाला 150 वर्डसाठी असणार. म्हणजे तुम्हाला वर्ड लिमिट आहे. वर्ड लिमिट आहे म्हणजे तुम्ही कितीही उत्तर लिहू शकत नाही. तुम्हाला त्याच्या पुढे शब्दांची संख्या दिलेली असेल तेवढ्या शब्दांमध्येच तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं असते. तर तुम्हाला एक तर 150 वर्ड्स एवढी लिमिट दिलेली असणार आणि त्यानंतरचे जे 10 प्रश्न आहे ते 15 मार्क्ससाठी विचारले जातात. तर 15 मार्क्ससाठी आता याची वर्ड लिमिट असणार आहे 250 वर्ड्स. तर हे तुम्हाला किती लिहायचं आहे, यापेक्षा थोडं लेंदी लिहायचं आहे. 250 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता बघा याच्यासाठी आपल्याला बेसिक काय काय एक रूल्स दिला आहे. बघा इथे तुम्हाला बायलिंग्युअलमध्ये क्वेश्चन्स छापलेले असतील मराठी आणि इंग्लिश. जे तुमचं माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सर्व प्रश्न सॉल्व करणं तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, अनिवार्य असणार आहे. त्यानंतर गुण जे आहे ते त्याच्या समोरच दिलेले आहेत. बघा अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नाची उत्तरे जी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट केली त्यामध्येच लिहायचं आहे. आता बघा जर का तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला मराठीमध्येच उत्तर लिहायचं आहे. इंग्लिश केली असेल तर इंग्लिशमध्येच. आता बघा बरेच स्टुडंटला काय प्रॉब्लेम असते की मराठीमध्ये उत्तर लिहित असताना त्यांना एखादा शब्द आठवत नाही, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मग ते लिटरली इंग्लिशमध्ये त्याला लिहितात. तर असं तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. तुम्हाला सेमी इंग्लिश फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचं नाही आहे, एकाच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आणि जिथे जिथे बघा काही शब्द असे येणार काही विषयांमध्ये की त्यासाठी मराठी शब्द नाही आहे. सपोज एक आपण कन्सिडर करू इंडियन सोसायटीमध्ये डी इंडस्ट्रियलायझेशन आहे. मग डी इंडस्ट्रियलायझेशनला एक एक्झाम्पल म्हणून की डी इंडस्ट्रियलायझेशनला जर का मराठी शब्द नाहीच आहे, मग आता काय करायचं, तर हा इंग्लिश शब्द तुम्ही देवनागरी लिपीमध्ये लिहू शकता. म्हणजे तुम्हाला असं डी इंडस्ट्रियलायझेशन अशा पद्धतीने देवनागरी लिपीमध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. पण तुम्हाला मराठी इंग्लिश असं कॉम्बिनेशन बिलकुल आन्सरमध्ये लिहायचं नाही आहे. स्ट्रिक्टली तुम्हाला भाषेला मेंटेन करायचं आहे. त्यानंतर बघा यांनी काय दिलं आहे, बघा अर्जात दावा केल्यानुसार नमूद करावे. बघा इथे दिलाय माध्यमा व्यतिरिक्त इतर माध्यमात उत्तर जर का तुम्ही लिहिले तर ते तपासले जाणार नाही आणि त्याला गुण देखील दिले जाणार नाही. त्यानंतर नेक्स्ट काय दिलंय बघा, जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल.
एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशात सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही, त्याकडे काय केल्या जाणार, दुर्लक्ष केल्या जाणार. म्हणजे इनडायरेक्टली यांना काय म्हणायचं आहे की एक तर तुम्हाला वर्ड लिमिट जे आहे ते स्ट्रिक्टली मेंटेन करायचे आहे. जर 150 शब्द आहे तर तुम्हाला 150 शब्दांमध्येच उत्तर लिहायचं आहे. हे जर का तुम्ही लांबवलं तर त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. हे तिथे दिलं आहे, एक अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही. आता लिहिता लिहिता काय होते, बरेचदा आपला कंटेंट चुकतो किंवा आपलं उत्तर जे आहे ते चुकतो. मग अशा वेळेस काय करायचं की सपोज तुम्ही लिहत आहे आणि त्यानंतर तुम्ही 3 लाईन लिहिल्या आणि तुमच्या लक्षात आलं की हे तुमचं चुकलेलं आहे. मग अशा वेळेस याला खोडतोड न करता तुम्हाला सिंपल याला असा एक कट मारायचा आहे. येतं आहे का लक्षात? बरेच स्टुडंट काय करतात, त्याला असं असं करतात किंवा वेगवेगळ्या वेनी करतात किंवा असं एक ब्रॅकेट करून त्याला असं कट मारतात. असं तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. जर तुमच्या लक्षात आलं की ह्या 3 लाईन ज्या आहेत ह्या माझ्या चुकलेल्या आहेत तर त्याला सिंपल खोडतोड न करता एक सिंपल तुम्हाला ही अशी त्याच पेननी, जो पेन तुम्ही यूज करताय त्याच पेननी त्याला अशी कट मारायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आन्सर लिहायला सुरुवात करायची आहे. मग असं केल्यानंतर इथे त्यांनी दिलेलं आहे की असं करत असताना इथे जेवढे तुम्ही शब्द लिहिलेले आहेत तर हे शब्द मोजण्यात येणार नाही. तुमचे हे शब्द मोजण्यात येतील आणि हे शब्द मोजण्यात येतील, म्हणजे एवढं उत्तर कन्सिडर केल्या जाईल, हे उत्तर कन्सिडर केल्या जाणार नाही. तर अशा एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, उमेदवारांनी प्रश्नाची सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास अशा प्रकरणी नंतरचे मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केल्या जाणार. म्हणजे यांना सिंपल असं म्हणायचं आहे की तुम्हाला सिक्वेन्स जो आहे तो मेंटेन करायचा आहे. सिक्वेन्स मेंटेन करायचा आहे म्हणजे काय की जर क्वेश्चन नंबर 1, 2 तर अशा सिक्वेन्सनी तुम्हाला अप टू द क्वेश्चन नंबर 20 लिहायचे आहे. आधी काही स्टुडंटचं कसं एक प्लॅनिंग असते किंवा स्ट्रॅटजी असते की आधी मला जेवढे क्वेश्चन येतात ते मी आधी सॉल्व करणार आणि बाकीची मी नंतर सॉल्व करणार. ते असं रँडमली कधीही कुठला क्वेश्चन लिहिलेला चालणार नाही. इव्हन उपप्रश्न देखील, म्हणजे सपोज क्वेश्चन नंबर 1 आहेत तर या क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा ABC असे उपप्रश्न असतात. तर हे उपप्रश्न देखील तुम्हाला सिक्वेन्शियलीच सॉल्व करायचा आहे. आधी C क्वेश्चन सॉल्व करणार, मग A सॉल्व करणार, मग मधातच क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करणार. असं जर तुम्ही अशा वेळी जर तुम्ही आन्सर लिहिले तर तुम्हाला मार्क्स दिल्या जाणार नाही, म्हणजे ते बिलकुल दुर्लक्षित केल्या जाणार. इथे यांनी क्लिअरली दिलं. तर तुम्हाला सिक्वेन्स जो आहे तो मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर इथं शब्द रचना दिली आहे. प्रश्नात दर्शवलेली शब्दांची मर्यादा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला शब्दरचनेबाबत जे आहे किंवा शब्दांच्या मर्यादेबाबत जे आहे ते आयोग अत्यंत सिरियस आहे. त्यांनी तुम्हाला 2 ते 3 वेळा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सांगितलं आहे की तुम्हाला वर्ड लिमिट क्रॉस करायचीच नाही आहे. जर तुम्ही वर्ड लिमिट क्रॉस केली तर एक्स्ट्रा जे तुम्ही लिहितायत ते तुमचं कन्सिडर होणारच नाही आहे. तुमचं स्ट्रिक्टली स्टार्टिंगचे जे 150 शब्द आहेत किंवा स्टार्टिंगचे जे 250 वर्ड्स आहेत, 250 शब्द आहेत, तेवढेच ते कन्सिडर केल्या जाईल. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे बघा, पॉईंट नंबर 10. उत्तर पुस्तिकेतील कुठलेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते त्याला काय करायचं आहे, रद्द करायचं आहे, त्याला कट करायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत कशाला कन्सिडर करायचं आहे, इंग्रजी भाषेलाच तुम्हाला अधिकृत करायचं आहे. आता हे तर आपल्याला माहीत आहे की इनकेस मराठी ट्रान्सलेशनमध्ये जर आपल्याला गडबड वाटली किंवा मराठी वेगळं आहे इंग्लिश वेगळं आहे असं जर काही कन्फ्युजन असलं तर ऑथेंटिक कोणता कन्सिडर केल्या जात असते, व्हॅलिड तो इंग्लिशमधलाच केल्या जाते. तर हे काही बेसिक गोष्टी आहे, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर असं असणार आहे तुमचा GS1 to GS4चा GS3 पर्यंतचा पेपर. मग आता GS4चा पेपर कसा असणार, जो तुमचा इथिक्स आहे, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. तर याचा फॉर्मॅट जो आहे तो थोडाफार वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय बघा, सेमच आहे पण यामध्ये तुम्हाला असे 2 सेक्शन्स दिलेले असतील. सेक्शन्स म्हणजे बघा दिसताय का, हां इथपर्यंत. टोटल क्वेश्चन तुम्हाला किती आहे, टोटल क्वेश्चन तुम्हाला 12 आहेत. याला 2 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे, सेक्शन A आणि सेक्शन B. सेक्शन A मध्ये काय असणार तर सेक्शन A मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्यामध्ये सब क्वेश्चन किती आहे A, B, C आणि या A मध्ये परत सब क्वेश्चन आहे 1, 2, 3, 4 अँड 5. तर क्वेश्चन नंबर A मधला, क्वेश्चन नंबर 1 मधला A हा तुम्हाला फक्त 10 मार्क्ससाठी आहे, म्हणजे तुम्हाला हे 5ही क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे.
ठीक आहे. त्यानंतर बी आणि सी जे 10-10 मार्क्सचे असतील. त्यानंतर मग क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला परत 2, 3 मध्ये परत 2, 4 मध्ये 2, 5 मध्ये 2 आणि 6 मध्ये 2, म्हणजे असे तुम्हाला 2-2 सब क्वेश्चन दिलेले असणार जे प्रत्येकी 10 मार्क्ससाठी आहे. तर अशा वेळी तुम्हाला सेक्शन ए असणार. मग सेक्शन बी मध्ये काय आहे तर बघा, सेक्शन बी मध्ये आहे, सेक्शन बी मध्ये तुम्हाला असणार आहे केस स्टडीज, कारण मला इथिक्सच्या पेपरमध्ये केस स्टडीज येतात. तर केस स्टडीसाठी तुम्हाला सेक्शन बी आहे. तर टोटल किती केस स्टडीज असणार आहे बघा, 7, 8, 9, 10, 11, 12, म्हणजे 6 केस स्टडी आहे. आणि एकेका केस स्टडीला मार्क्स बघा किती आहे, 20-20, म्हणजे केस स्टडीचं वेटेज जास्त आहे. आता केस स्टडी कसं असते, तुम्हाला पूर्ण पॅसेजमध्ये एक सिनारिओ एक्सप्लेन केला जाणार, एक सीन सांगितल्या जाणार की असं अशी गोष्ट घडलेली आहे, आणि तिथनं मग तुम्हाला विचारणार की अशा परिस्थितीत आता तुम्ही ॲज अ जिल्हाधिकारी किंवा ॲज अ जिल्हा परिषदेचा CEO किंवा महानगरपालिकेचा आयुक्त असं तुमची पोस्ट दिली राहणार, आणि म्हणून तुम्ही काय डिसिजन घेणार. सो यू हॅव टू इलॅबोरेट इट, म्हणजे तुम्हाला तेव्हा त्या आन्सरला तुम्हाला लिहायचं आहे की जर तुम्ही या परिस्थितीत असले तर कसे वागणार. त्याला 20-20 मार्क एवढे वेटेज तुम्हाला आहे. तर तुमचा पेपर 4 जो असणार आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. बघा बाकी जे आहेत तर ते तर एकदम सिम्पलमध्येच आहे. ठीक आहे. म्हणजे जे ओव्हरऑल जे रूल्स रेग्युलेशन आहे त्यामध्ये इथं दिलं आहे बघा, प्रश्न क्रमांक पहिल्याचा अ च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी फक्त 30 शब्दांमध्ये लिहायची आहे, कारण ते 5 प्रश्न आहे आणि जे की 10 मार्कांसाठीच विचारलेले आहे. तर त्याची शब्द मर्यादा किती असणार आहे, केवळ 30. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 ब 1 क व प्रश्न क्रमांक 2 ते 6 च्या उपप्रश्नांची शब्द म्हणजे वर्ड लिमिट किती असणार आहे, तर 150 वर्ड्स, आणि 7 ते 12ची 250 वर्ड्स एवढी शब्दांची मर्यादा असणार आहे. बघा मी त्याला झूम करते. तर हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकी ज्या रूल्स आहेत ते तुम्हाला सेमच आहे. ठीक आहे. चलो, तर असा येणार आहे तुम्हाला तुमचा GS 4चा पेपर. तर हे जे आहे तर यांच्यासाठी वर्ड लिमिट किती आहे, 30. ठीक आहे, कारण हे छोटे छोटे असतात. आता बघा हे झाले 4 पेपर जे GS 4चे आहे. त्यानंतर तुमचे येणार आहे ऑप्शनलचे पेपर. आता ऑप्शनलचे पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, तर ऑप्शनलच्या पेपरचा फॉर्मॅट जो आहे हा यांच्यापेक्षा वेगळा आहे. बघा इथे असं दिलेलं आहे बघा, यामध्ये पण परत सेक्शन दिलेले आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता या सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ऑप्शनलचा पेपर आहे हा तुमचा. ऑप्शनल कुठलाही असो, तुमचे पेपर असेच येणार आहे ज्यामध्ये 2 सेक्शन असतील, सेक्शन ए सेक्शन बी. त्या सेक्शनमध्ये बघा सेक्शन ए मध्ये किती क्वेश्चन आहे, 1 2 3 4, अँड सेक्शन बी मध्ये किती आहे, 5 6 7 8, म्हणजे 4 क्वेश्चन प्रत्येक सेक्शनमध्ये असतील. त्यापैकी बघा, त्यापैकी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 अँड हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी. हे क्वेश्चन आता तुम्हाला कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे तुम्हाला ते सॉल्व करायचेच आहेत. क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी आहे, क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी आहे. मग आता बाकी राहिले किती, तर इथले 3 आणि इथले 3, तर हे 3 आणि 3 किती झाले, 6. तर या 6 मग तुम्हाला 5 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मग हे सॉल्व करत असताना दोन्हीही सेक्शनमधला एक क्वेश्चन तरी तुम्हाला सिलेक्ट करायचाच आहे. म्हणजे यापैकी बघा तुम्हाला आता टोटल क्वेश्चन किती सिलेक्ट करायचे आहे बघा, 6 तर 6 सिलेक्ट करत असताना यातले आणि यातले सिलेक्शन करणं गरजेचं आहे. असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी हे 3 क्वेश्चन लिहून घेतो झालं, किंवा तुम्ही हे 3 क्वेश्चन लिहिणार आणि झालं, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तर अशा वेळी तुम्हाला ऑप्शनलचा फॉर्मॅट येणार आहे. बघा मी इथे तुम्हाला दाखवते, त्यांनी इथे क्लिअरली दिलेलं आहे. आणि ज्यांचं मराठी लिटरेचर आहे किंवा ज्यांचं टेक्निकल ऑप्शनल आहेत तर त्यांच्यासाठी थोडंफार चेंजेस आहे. अदरवाईज बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सेम आहे. इथे तुम्हाला दिलं असेल बघा, प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न आहेत, 8 प्रश्न आहेत. ते 2 विभागामध्ये विभागले गेले आहेत. त्यापैकी 5 प्रश्न सोडवणे कसं आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे.
मग प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न क्रमांक 5 हा अनिवार्य आहे, म्हणजे 2 इथेच गेले. मग उरले किती? 3 प्रश्न. तर 3 प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सिलेक्शन कशाचं करायचं आहे की प्रत्येक सेक्शनमधला म्हणजेच प्रत्येक विभागातला किमान एक प्रश्न सोडवणे कसा राहणार? आवश्यक राहणार. म्हणजेच बघा हा फॉर्मॅट बघा, इथे तुम्हाला इथे सिलेक्शन करत असताना तुम्हाला सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे? तुम्हाला टोटल क्वेश्चन सॉल्व करायचे आहे 5. मग या 5 क्वेश्चन सॉल्व करत असताना क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे 5. 5 पैकी कंपल्सरी किती आहे? 1 and 5. म्हणजे हे 2 क्वेश्चन जे आहे इथेच झाले. मग आता रिमेनिंग किती आहे? 3 क्वेश्चन. 3 क्वेश्चन कसं सिलेक्ट करणार? तर यामधले 2 सिलेक्ट करा, यामधला 1 सिलेक्ट करा, अदरवाईज यामधले 2 सिलेक्ट करा, यामधला 1 सिलेक्ट करा. असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की 3ही क्वेश्चन मी इथनं सिलेक्ट करतो किंवा 3ही क्वेश्चन मी इथनं सिलेक्ट करणार. म्हणजेच तुम्हाला दोन्ही सेक्शनमध्ये कमीत कमी 1 तरी अटेम्प्ट करायचाच आहे. तर अशा वेळी तुमचं जो आहे ऑप्शनल पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ठीक आहे. तर हे एक बेसिक जी माहिती आहे तर ती आपल्याला आयोगाने दिलेली आहे. तर तुम्हाला ही एकदा हे सर्व रीड करायचं आहे. आणि बघा इथे बघा हे एवढे ऑप्शनल्स ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी असा फॉर्मॅट असणार आहे. त्यानंतर ज्यांच्यामध्ये थोडंफार चेंजेस आहेत तर त्यांच्यासाठी थोडे डिफरंट त्यांनी केलेलं आहे. फार काही डिफरंट नाही, सेम आहे अदरवाईज. तर एकदा तुम्हाला ही PDF बघायची आहे, याला नीट वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय काय रूल्स रेग्युलेशन आहे, कशावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत तर आन्सर रायटिंगला सुरुवात करणार आहोत. आपला फॉर्मॅट कसा असणार आहे बघा. तर रोज तुम्हाला एक क्वेश्चन दिले जाणार. रोज म्हणण्यापेक्षा आपण वीकली जातोय कारण सध्या स्टार्टिंग फेज आहे. स्टार्टिंगमध्ये आताच तुमचे क्लासेस सुरू झाले आहेत, आताच तुमचे सब्जेक्ट सुरू झाले आहेत. तर तुमचा मागे एकदम एक कॉम्प्लिकेटेड आपल्याला करायचं नाही आहे. तर तुम्हाला अभ्यास किंवा तुमचं ओव्हरऑल शेड्यूल लक्षात घेऊन आपण हे डिझाईन केलं आहे. तर तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाणार. तो क्वेश्चन दिल्यानंतर तो टेलिग्रामवर क्वेश्चन येणार. तर तुम्हाला दिवसभर तो क्वेश्चन अटेम्प्ट करून बघायचा आहे, लिहून बघायचं आहे. आणि त्यानंतर सायंकाळी त्याचं तुम्हाला यूट्यूबवर एक्सप्लेनेशन मिळणार आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे काय की जर सपोज तुम्हाला एक क्वेश्चन आहे तर मग हा क्वेश्चन तुम्ही कसा लिहायला पाहिजे होता, मग त्यामध्ये इंट्रोडक्शन कसं असायला हवं होतं, बॉडी कशी असायला हवी होती, कन्क्लुजन तुम्ही कसं लिहायला पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने आपण याचं एक एक्सप्लेनेशन घेणार आहे. म्हणजे साईड बाय साईड तुमची काय होणार? प्रॅक्टिस होणार. आणि तुमचा हा जो नेहमीचा एक संभ्रम असते की आमचे ॲन्सर चेक करायला कोणी नाही आहे किंवा आमच्या ॲन्सरच चेक करून देत नाही, तर अशा वेळेस जे ऑनलाईनचे स्टुडंट आहेत किंवा जे त्यांच्या घरी राहून अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी हा एक एकदम फायदेशीर असणार आहे, उपयुक्त असणार आहे की तुम्ही स्वतःच मग तुमचा ॲन्सर चेक करू शकता तो व्हिडिओच्या माध्यमातून. कारण तिथे तुम्हाला उत्तर लिहून दाखवण्यापेक्षा एक मॅक्झिमम ऑप्शन्स तिथे सांगितल्या जाणार की असा पर्टिक्युलर क्वेश्चन आहे तर त्याचं इंट्रोडक्शन तुम्ही या पद्धतीने पण लिहिता आलं असतं किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकले असता किंवा हा एक पण पद्धत होती. तर हे तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर माझंच लेक्चर येईल तर त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये आणखी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की बघा तुम्हाला ॲन्सरमध्ये शॉर्टकट लिहिलेले चालत नाहीत. म्हणजेच शॉर्टकट म्हणजे काय तर बघा आता जनरली आपण लिहित असताना आपल्याला शॉर्टकट लिहायची सवय असते. आपण अँडसाठी आपण डायरेक्टली असं लिहितो किंवा आपण लगेच हॅशटॅग लिहितो ना आपण. किंवा सपोज मला डिसेंट्रलायझेशन लिहायचं आहे तर मी काय करणार? डिसेंट्रलायझेशन आणि याला असं यन करून देणार. तर हे जे असे शॉर्टकट्स असतात हे असे शॉर्टकट्स ॲन्सरमध्ये चालत नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा ही उत्तर लिहिणार तर तुम्हाला स्ट्रिक्टली या बॉक्समध्येच असा बॉक्स येते ना ॲन्सर शीटचा, यामध्येच लिहायचं आहे उत्तर. आता स्टार्टिंगला उत्तर लिहित असताना या ॲन्सर शीटच्या वर काही स्टुडंटला असे ओम किंवा स्वस्तिक किंवा असे कुठलेही साईन आहे किंवा श्री असं काही लिहायची सवय असते. तर तुम्हाला हे असे कुठलेही साईन तुमच्या ॲन्सरमध्ये लिहिलेलं चालत नाही. हे स्ट्रिक्टली प्रोहिबिट आहे. अदरवाईज तुमच्यावर केस होऊ शकते, तुमचे पेपरही चेक होणार नाही. याचा सिम्पल अर्थ काय असते की तुम्ही जो पेपर चेक करणार आहे त्याला काहीतरी क्ल्यू देत आहे की हा माझा पेपर आहे. म्हणजेच तुम्ही काहीतरी स्कॅम करत आहे ॲन्सर रायटिंगमध्ये असा त्याचा एक अर्थ गृहीत धरला जातो. त्यामुळे हे असं काहीही करणं बॅन आहे. त्यानंतर बघा जो मी तुम्हाला सांगितलं की असा जर तुमचा हा सेक्शन आहे तर यामध्येच लिहायचा आहे. याच्या साईडला तुम्हाला जे असं असतात ना एक बॉक्स, यामध्ये तुम्हाला बिलकुल काहीही लिहायचं नाही आहे.
ठीक आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पेन. जो पेन तुम्ही यूज करताय तर एक तर तुम्हाला ब्ल्यू पेन यूज करायचा आहे, अदरवाईज तुम्हाला ब्लॅक पेन यूज करायचा आहे. दोन्हीही प्लेन तुम्हाला सायमल्टेनियसली यूज करायचे नाही आहे. काही स्टुडंट्स बघा जे मेन हेडिंग आहे ते ब्ल्यू पेननी लिहितात, मग बाकी पॉईंट जे आहे ते ब्लॅक पेननी लिहितात, किंवा जे टॉपिक आहे तर त्याला अंडरलाईन मग ब्ल्यू पेननी करणार, बाकी ब्लॅक पेननी. तर असं तुम्हाला दोन दोन पेननी लिहायचं नाही आहे. स्ट्रिक्टली तुम्हाला एकच कलरचा पेन जो आहे तो मेंटेन करायचा आहे. त्यानंतर रेड पेन, स्केच पेन, त्यानंतर हायलायटर अशा कुठल्याही गोष्टी अलाउ नाही आहे. तर तुम्हाला हे देखील चालणार नाही आहे. तशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर ह्या तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये मेंटेन करणं फार गरजेचं आहे. तर असे आता हे आपण सेशन सुरू करणारच आहोत. तर मी तुम्हाला डे बाय डे अशा ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते देणारच आहे. आणि सोबतच आपला फोकस मग तुमचं प्रेझेंटेशनवर असणार. तर एक लेक्चर तुमचं प्रेझेंटेशनवर येणार की प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, पॉईंटमध्ये कसं लिहायचं आहे, डायग्राम्स कधी ड्रॉ करायचे आहेत किंवा डायग्राम्सचे किती टाईप्स आहेत, फ्लो चार्ट कसे ड्रॉ करायचे आहेत, पॅसेजमध्ये कधी लिहायचं. तर हे सर्व एक लेक्चर आपण घेऊ. त्यानंतर एक लेक्चर मी तुमचं कीवर्ड्सवर घेणार आहे. कीवर्ड्सवर म्हणजे काय तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये वेगवेगळे कीवर्ड्स असतात, डिस्कस, इव्हॅल्युएट, ॲनालिसिस, क्रिटिकली ॲनालिसिस. तर हे कीवर्ड्सचं काय मिनिंग आहे आणि त्यानुसार ॲन्सर कसं लिहायचं एक सेशन आपलं यावर पण होणार आहे. आणि त्यानंतर मग आपण टॉपिक वाईज आपला ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिसला स्टार्ट करू. तर तुमचे जे पण काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की समजवा. आणि माझ्यासोबत आता तुम्हाला ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहेत. प्रत्येकच फॅकल्टी आपल्या अकॅडमीची तुमचे हे सेशन्स घेतील ॲन्सर रायटिंगचे, की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन्स मिळाले पाहिजे. तर या वेळी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर बाकी जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.